शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात आपल्यासोबत आहेत. साहेब, नुकतंच अधिवेशन झालंय. अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित केलेत. काय नेमकं सरकारकडून आश्वासन मिळाली, पूर्ण होतील? बघा, मी शिवसेनेचा विरोधी पक्षातला आमदार आहे. विरोधी पक्षाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडायचे असतात आणि सरकारला धारेवर धरायचे असतात आणि काही प्रश्नांची सोडवणूक त्यामधून करायची असते. असे अनेक प्रश्न मी यावेळेस अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत. बरेचशा प्रश्नाला त्याची दखल घ्यावी लागली सरकारला आणि त्यातून काही सकारात्मक निर्णय सुद्धा झालेले आहेत आणि अनेक निर्णय हे होण्याच्या मार्गावर आहेत. सातत्यानं आरोप होतोय आमदाराकडनं की निधी मिळत नाही. तुम्हाला काही अनुभव आला, निधी मिळतो तुम्हाला? तुमचा सुद्धा आरोप. नाही, ही गोष्ट खरीच आहे की जे काही आताचं जे सरकार आहे, पूर्वी असं नव्हतं. परंतु हे सरकार जे आहे, हे सरकार अतिशय त्याला काय म्हणू आपण, राजकीय दृष्टिकोनातून सगळ्या आमदारांकडे पाहतं. जे महत्वाचे विषय असतात ग्रामीण भागातले, त्या विषयामध्ये सुद्धा निधी सोडताना ते आकस करतं आणि त्याला पक्ष भेदभावाची वागणूक आम्हाला देतात. ही गोष्ट सत्य आहे. मला सुद्धा तो अनुभव आलेला आहे. उदाहरणार्थ, बळीराजा शेतरस्ते योजना जी आहे, त्याला त्यांनी मुळात एकतर आउटले जो आहे तो कमी दिला, 1,000 कोटीचा दिला. त्या 1,000 कोटीमध्ये त्यांनी सत्ताधारी भाजपचे जे आमदार आहेत त्यांना 7.5 कोटीचा निधी दिला. सहयोगी पक्ष त्यांचे जे इतर आहेत, जसं शिवसेना, शिंदे गट आहे आणि दादांचा राष्ट्रवादी आहे, त्यांना 4 कोटीचा निधी दिलेला आहे आणि आम्हाला 2.5 कोटीचा निधी दिलेला आहे त्यांनी. हा भेदभाव आहे ना. हा भेदभाव करायला नाही पाहिजे ऍक्च्युली, पण त्यांनी हा भेदभाव करतात. सत्ताधारी जी मंडळी आहे ती निरपेक्ष नाही आहे आणि अशा प्रकारे जनतेसोबत त्यांचा भेदभाव सुरू आहे. तुम्ही एक संकल्पना मांडली होती, एक घर, एक व्यक्ती, एक नोकरी म्हणून. काय संकल्पना आहे? असं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 25 ते 30 लाख सुशिक्षित बेरोजगार आहेत. ज्या 1990च्या दशकामध्ये बीएडचं उदंड पीक आलं होतं. सर्व लोक बीएड पैसे भरून त्या ठिकाणी त्यांनी बीएड झाले, परंतु त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही. त्यापूर्वी ग्राम सेवकांचं जे आहे ना प्रशिक्षण, त्याची एक सुरू झाली होती. सगळे लोक 10वी झाल्यानंतर तिकडे गेले, तेही सुशिक्षित बेरोजगार राहिलेले आहेत. आता फार्मसी कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचं जे काही बरेचसे विद्यार्थी तिकडे गेले, त्यांनी शिक्षण घेतलं, सगळे बेरोजगार आहे. नर्सिंगचा विद्यार्थी आता बेरोजगार आहेत. अनेक आरोग्य सेविकासाठी आमच्याकडे नोकऱ्याची मागणी करतात आणि म्हणून शिक्षण आहे परंतु नोकऱ्या नाहीत. असे सुमारे 25 ते 30 लाख सुशिक्षित बेरोजगार हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ही अतिशय भयंकर गोष्ट आहे. अनेक युवकांचं आणि युवतींचं नोकरीच्या अभावी लग्न सुद्धा झालेलं नाही. हा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. नैराश्यामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून हे सरकार दावे करतंय की आम्ही दावोसला गेलो किंवा अनेक परदेशी जे काही गुंतवणूक कंपन्या या ठिकाणी आल्या, 2 लाख 3 लाख रोजगार निर्माण झाले. कुणी पाहिलं हे सगळं? आणि म्हणून हे सुशिक्षित बेरोजगारांना निर्णायकपणानं त्यांना नोकरीची गरज आहे आणि म्हणून एक कुटुंब एक नोकरीची मागणी मी यावेळेस विधानसभेत केलेली आहे. एक कुटुंबामध्ये किमान एक नोकरी, म्हणजे ती सरकारी असेल किंवा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असेल किंवा संलग्न एखाद्या संस्थेमध्ये असतील, कुठेतरी नोकरी मात्र किमान वेतन कायद्यानुसार एक नोकरी तरी एका कुटुंबामध्ये असावी, अशा प्रकारची मागणी आहे. ही मागणी सरकारने करावी आणि या सरकारने केली नाही तर 3 वर्षानंतर जे आमचं सरकार येणार आहे ते आमचं सरकारी मागणी पूर्ण करेल, असं मी विधानसभेत सांगितलेलं आहे त्यांना ठामपणाने. जिल्ह्यामध्ये जवळपास 80% पेरणी झाली सध्या. अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे की निकृष्ट बियाणं कंपनीने आम्हाला दिले, उगवलं नाही बियाणं. या संदर्भात तुम्ही आवाज उठवला. काय नेमकी कारवाई व्हावी अशी अपेक्षा तुम्हाला? माझ्याकडे काही तक्रारी आल्या होत्या की विशेषतः सोयाबीनची जी काही बियाणं शेतकऱ्यांनी पेरलं पण त्याची उगवण झाली नाही आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याला दुबार त्याची पेरणी करावी लागत आहे. हा मुळातच शेतकरी अडचणीत आहे आणि त्याला ही अशी दुबार पुन्हा पुन्हा नव्यानं बी घ्यायचं आणि पेरणी करायची आहे. त्याच्यामुळे त्याला तो खर्च लागलेला आहे. ज्यांनी ही खोटी किंवा बोगस बियाणं दिलं त्यांच्यावरती कारवाई करा. जे विक्रेते आहेत त्याला जबाबदार धरा आणि त्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं जे काही खर्च करण्यासाठीचं जे बियाणं आहे ते सरकारने उपलब्ध करावं, त्यासाठीचा निधी द्यावा. मागणी केली, सरकारने ती मान्य पण केली. भरणे मामाने त्याला आश्वासन दिले की आम्ही करतो म्हणून. पण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याचं निश्चितच नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार ज्या कंपन्या आहेत, खरं म्हणजे ज्या खोट्या बियाणं पुरवतात, बोगस बियाणं, त्यांच्यावरती कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल.
येत्या 18 जुलैला उद्धव ठाकरे नागपूरमध्ये येतात, रामरक्षा आंदोलन करताय. काय नेमकं स्वरूप असणार आहे आपण? बघा, महाराष्ट्र देशामध्ये जे काही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ते श्रीरामाच्या नावावरती आलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला हे आंदोलनच मुळात एक विटेपासून सुरुवात केलेली आहे आणि श्रीराम मंदिर आज तुम्ही पाहताय, ठीक आहे, बऱ्याचशा घटना याच्यामध्ये पुलाखालून पाणी गेलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यानंतर श्रीरामाचं जे मंदिर आहे ते अयोध्येमध्ये उभं राहिलं. आता त्या ठिकाणी जे काही भाविक जातात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, ते देणग्या देतात. या सरकारला जे काही त्या ठिकाणी जे न्यास आहेत तिथं यांचीच माणसं भरलेली आहेत, भाजपची माणसं, आणि ते त्या सगळ्यांचं ते नियंत्रण करतात. जे नियंत्रण करणारी माणसं आहेत, जे त्याचं सर्व न्यासाचं कामकाज पाहतात, त्यांची नियत बिघडलेली आहे, त्यांची नियत ढळलेली आहे. त्या सगळ्यांनी जी काही देणगी मिळते श्रीरामाच्या नावावरती, त्या देणगीमध्ये अपहार केला, चोरी केली, अक्षरशः चोऱ्या म्हणतो ना, खिशात घालून पैशाची बंडल इथे नेलेली आहेत. आणि हे जे लोन आहे हे केवळ 1, 2 किंवा 7 किंवा 15 लोकांच्या पुरतं मर्यादित नाही, त्याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे. असं सांगण्यात आलेलं आहे की तो पैसा आहे, हा चोरीच्या मार्गाने आलेला पैसा जो आहे हा भारतीय जनता पक्ष, विरोधी पक्ष ज्या ठिकाणी आहे त्यांना फोडण्यासाठी करतोय. आणि त्यांची जी काही भ्रष्टाचार करण्याची, अहंकाराची जी पातळी आहे ती परमोच्च गाठलेली आहे, म्हणजे त्याचा कडेलोट व्हायची वेळ आलेली आहे. आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे ही तो म्हणजे श्रीराम भक्तांमध्ये आता एक प्रकारची जागृती निर्माण झालेली आहे. या सगळ्यांना तिथून हाकलण्यासाठी आणि श्रीरामाला भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही त्यांनी पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलेलं आहे त्यांना मुक्त करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून 18 तारखेला नागपूरला साहेब स्वतः तिथं येऊन रामरक्षा त्या ठिकाणी घेणार आहेत. श्रीरामाची आरती तिथं होईल आणि जनतेला जागृत करण्याचं काम होणार आहे. शिवसेनेनंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी फुटण्याच्या मार्गावर एनडीए मध्ये सामील होण्याची तयारी सुरू, अशी चर्चा सुरू आहे जोरात. काय वाटतं तुम्हाला, कसं पाहते? ही चर्चा सुरू आहे. ती प्राथमिक काय आता त्याचं आता सध्या चर्चा आहे सुरू, असं मी सुद्धा वर्तमानपत्रामध्ये ऐकतोय. प्रत्यक्षात काय होईल ते आता प्रत्यक्षात जेव्हा घटना घडेल त्यानंतर त्याच्यावरती बोललेलं बरं. आज रोजी बोलणं हे अकाली होईल. नक्कीच. तर हे होते आमदार सिद्धार्थ खरात. कॅमेरामन विजय देशमुख सर, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.